हॅलो नमस्कार. अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं ही स्वामी महाराजांकडे प्रार्थना. तर आजच्या दिवसात काय काय घडते हे पाहण्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला एकदम पूर्ण बघावं लागेल. असंच माझ्यासोबत कनेक्ट राहा. तर अशा प्रकारे सकाळच्या कामांना सुरुवात झालेली आहे. तर इथे सगळ्यात पहिलं तर मी भात आणि छोलेचा कुकर लावला होता. एकदा का सकाळी स्वयंपाक वगैरे सगळं आवरला की म्हणजे दुसरी कामं करण्यासाठी आपण मोकळे होतो. आज ब्रेकफास्ट वगैरे नाही, तर सगळ्यात अगोदर तर मी इथे स्वयंपाक बनवायला घेतला होता. कारण की आम्ही ब्रेकफास्ट वगैरे नव्हता बनवला आज सकाळी. मी डायरेक्ट स्वयंपाकाला लागले होते. इकडे कुकर लावला तोपर्यंत मी चपातीचं पीठही मळून घेतलं होतं आणि दुसरंही प्रिपरेशन सगळं करून ठेवलं होतं. अशा प्रकारे मग मी पटापट चपात्याही बनवून घेतल्या. मसाला बघू ना. खेळू दे ना. फ्रीज मध्ये खेळायचं असतं का मायरा? तर भात, छोले आणि चपाती हे सगळं माझं बनवून झालं होतं. त्यानंतर मग सगळी भांडी वगैरे घासून घेतली, किचन वाटा वगैरे साफ केला आणि अशा प्रकारे स्मार्टली वर्क असं आपलं प्रत्येक गृहिणीचं चालू असतं. तुम्ही कशा प्रकारे कामं मॅनेज करता किंवा स्मार्टली वर्क करता मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आता रोजची ठरलेली कामं, नाच गं घुमा कशी मी नाचू, नाच गं घुमा कशी मी नाचू, हे वाक्य खरंच आपल्या सगळ्या महिलांना लागू होतं खरंच. आता इथे मायरा खाली खेळत होती, त्याच्यामुळे मी माझी पटापट सगळी कामं आवरून घेतली. जिना वगैरे सगळा झाडून घेतला. त्यानंतर मग सगळा कचरा वगैरे जमा केला आणि मनी प्लांट बघा माझा किती छान ग्रो होतोय. अशा प्रकारे त्याची रोज छान प्रकारे मला ग्रोथ बघायला फार आवडते. भाजी भाजी ऍपल ज्यूस ऍपल भाजी हो भाजी ऍपल काय बनवलंय? काय बनवलंय दीदीनं? भाजी ऍपल ज्यूस आणि भांडी कोणाची आहेत मायरा? मायाचे मायराची आहे. भाजी कोणी बनवली? मायाने बनवली. भाजी कोणी बनवली? दीदीने. दीदीने काय बनवलं? मग फिनिश केलं का तुम्ही? खाल्लं? भांडी धुवाय नुसती एनर्जी वेस्ट करते का ग दीदी माझ्या बाळाला? मी देईल की शॅम्पू तुला. नो नो नो, आपला संपलाय बाबू शॅम्पू. संपलाय म्हणू दीदीला. शॅम्पूला बबल माझ्या शॅम्पू बी नाहीये. शॅम्पूला आता नाही बबल. बस इथं भाजी बनवते भाजी आम्ही पाणी घेऊन नाही घे पाणी घ्यायला. आता आज संडे असल्यामुळे दीदीलाही सुट्टी होती, त्याच्यामुळे मायराची मजा होती. ती आज दिवसभर दीदीसोबतच खेळणार होती. मग नंतर घरी आले, परत सगळी फरशी वगैरे मी पुसून घेतली स्वच्छ. आणि प्रत्येक हो. गृहिणीसाठी घरातली जेवढी कामं आपण करतो ना तेवढीही आपल्यासाठी कमीच असतात.
डेलीची सगळी कामं जिथल्या तिथे झाल्याशिवाय आपल्याला काही चैन पडत नाही. आणि मला वाटतं हे प्रत्येकच गृहिणीचं यामध्ये समाधान असतं आणि ती प्रत्येकच दिवशी स्वतःचं घर नीटनेटकं आणि टापटीपपणा ठेवण्यासाठी झगडत असते. मायरा, जेवण करायला चल ना पिल्लू. हां, का नको? काय जेवण करते तू? हां, काय आहे ते? काय आहे? ज्यूस ज्यूस बनवलाय. वाव. दीदी घरात आहे, चल. दीदी घरात आहे. मग काय आम्ही कधीच खेळतो भांडी. खूप वेळ झाला. मायराचं भाजी बनवाय आंटी तुमच्यासाठी एक प्लेट काढून ठेवली आहे. कशाला? खायला. ओ हाय. हाय. काय सी यू? काय नो? I will see you, Maya. हाय. आंटी तुम्हाला एक मजा सांगू का मी आज रात्री आता इव्हिनिंगचे 6:45 झालेत आणि मायराचा हा रोजचा झोपण्याचा टायमिंग झाला आहे. तर ती आता 6 वाजता झोपली आहे आणि दररोज ती ह्याच टायमिंगला झोपते. एवढी खेळते की तिला दिवसभर झोपायचंही कळत नाही, मग अशी थकून जाते. त्यानंतर मग संध्याकाळचं रुटीन, मायराला मी झोपेतून उठवलं जबरदस्ती आणि थोडं तिला नादवलं आणि त्यानंतर मग संध्याकाळी जेवण वगैरे केलं. तर अशा प्रकारे होतं माझा डे. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.